नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या सेशनमध्ये आपण डॉक्टर आंबेडकरांनी जे गुरूंच्या माध्यमातून ग्रंथ ह्या गुरूंच्या माध्यमातून जे ज्ञान मिळवलं त्याचा आपण अभ्यास केलेला आहे आणि त्यांना ग्रंथांबद्दल इतकी आवड होती की त्यांनी आपल्या दादरच्या घरामध्ये ग्रंथांचं भांडार निर्माण केलं. जवळजवळ 25,000 ग्रंथ त्यांनी संग्रही करून ठेवलेले आहेत किंवा त्यांच्या घरामध्ये ते आहेत. इतकी त्यांना ग्रंथांबद्दल आवड होती, ग्रंथांविषयी प्रेम होतं, हे आपण त्या पाठामधून बघितलं. आणि त्यांच्यावर सुद्धा ग्रंथांनी खूप प्रेम केलं आणि म्हणूनच त्यांना उपाशीपोटी न वाचायला देता ग्रंथांनी सुद्धा त्यांच्या जेवणाची सोय केली आणि त्यांच्यावरचं प्रेम व्यक्त केलेलं आहे. हा पाठातून आपण संदेश बघितलेला आहे. आता आपण पाठाखालील प्रश्नोत्तरे बघूया. धनुर्विद्या मिळवण्यासाठी एकलव्याने काय केले? धनुर्विद्या मिळवण्यासाठी एकलव्याने गुरु द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा केला आणि तेच आपल्याला ज्ञान देत आहेत असा त्यानं प्रयत्न केला. त्यातून त्यांना धनुर्विद्या मिळाली. डॉक्टर आंबेडकरांनी आपली चूक कोणत्या शब्दात कबूल केली? डॉक्टर आंबेडकरांनी आपली चूक अपराधाची माफी असावी, उपाशीपोटी इथे वाचत बसेन आणि नियम मोडल्याबद्दल मला माफ करा अशा शब्दांमध्ये आपली चूक त्यांनी ग्रंथपालांजवळ कबूल केली. डॉक्टर आंबेडकरांनी ग्रंथपालास कोणता शब्द दिला? काय त्यांनी सांगितलं की मी काय करीन? डॉक्टर आंबेडकरांनी ग्रंथपालास पुस्तके घेण्यासाठी पैसे नसल्याने मला ग्रंथालयाचे दरवाजे बंद करण्याशिवाय कोणतीही दुसरी शिक्षा मी भोगायला तयार आहे असा शब्द दिला. ग्रंथपालांनी आंबेडकरांना कोणती शिक्षा दिली? बरोबर, ग्रंथपालांनी आंबेडकरांना मी उद्यापासून दोघांचा डबा आणणार आणि तुम्ही माझ्याबरोबर डबा खायचा अशी प्रेमळ शिक्षा दिली. अंतर न देणारे गुरु असं कोणाला उद्देशून म्हटलं आहे? कोणाला असं म्हणतात की जे अंतर न देणारे गुरु आहे? बरोबर, ग्रंथ हे अंतर न देणारे गुरु आहेत. समानार्थी शब्द लिहा. जेवण म्हणजे काय? तर भोजन. माफी म्हणजे क्षमा. शिक्षा म्हणजे दंड किंवा शासन. डोळा म्हणजे नयन किंवा चक्षु. विरुद्धार्थी शब्द लिहा. अपराध म्हणजे काय? गुन्हा. त्याच्या विरुद्ध निरपराध म्हणजे गुन्हा नाही. उद्या विरुद्ध आज. अंतर विरुद्ध जवळ. तो लांब अंतरावरती राहतो आणि त्याचं घर आपल्यापासून जवळ आहे. एकदा विरुद्धार्थी अनेकदा. एकदा तुला सांगून समजत नाही का? तुला अनेकदा सांगायला हवं का? आपण असं म्हणतो ना. आपण हे जे विरुद्धार्थी शब्द बघतोय त्या शब्दांची वाक्य करून तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायची आहे. म्हणजे वाक्यामध्ये हे शब्द कसे वापरायचे हे आपल्याला समजेल. म्हणून पाठाखालील आलेले विरुद्धार्थी शब्द वाक्य करून लिहायचे आहे. विरुद्धार्थी शब्द लिहायचेच आहेत, पण त्याचबरोबर नोटबुकमध्ये पाठाखालील आलेले शब्द वाक्य करून लिहायचे आहेत. थोडक्यात उत्तरे लिहा. लेखकाला एकलव्य आणि आंबेडकर यांच्यात कोणते साम्य आढळले? साम्य म्हणजे सारखेपणा, की दोघांच्याही जीवनामध्ये कोणता सारखेपणा आहे?
कोणता सारखेपणा आहे? तर एकलव्य याने धनुर्विद्या मिळवण्यासाठी गुरु द्रोणाचार्यांकडे विचारणा केली की गुरु द्रोणाचार्यांनी मला धनुर्विद्या शिकवावी, मात्र त्यांनी विद्या देण्याचे नाकारले. तरीही त्यांनी एकलव्याने गुरु द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा तयार केला आणि तेच मला शिक्षण देत आहे असा भाव ठेवून किंवा असा विचार करून त्याने धनुर्विद्या मिळवली. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा ग्रंथ ह्या निर्जीव वाटणाऱ्या गुरूंकडून आपलं ज्ञान मिळवलं आणि 3 वर्षात त्यांनी पदवीची परीक्षा पास झाली. म्हणजेच जसं शिक्षकांच्या प्रमाणे शिकण्यासाठी प्रयत्न केला तसंच त्यांनी ग्रंथांकडनं पण शिकण्याचा प्रयत्न केला आणि आपलं बौद्धिक प्रगती करून घेतली, शैक्षणिक प्रगती करून घेतली. आणि हे दोघांच्या मध्ये साम्य आहे की एकलव्य जसा धनुर्विद्येमध्ये सर्वश्रेष्ठ झाला तसंच डॉक्टर आंबेडकर ग्रंथांच्या माध्यमातून किंवा ग्रंथ ह्यांना गुरु मानल्यामुळे सर्वश्रेष्ठ बुद्धिमान विद्यार्थी त्या काळी झालेले होते. परदेशातील सर्वात बुद्धिमान विद्यार्थी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गौरव करण्यात आला किंवा त्यांना असं मानत होते की ते सर्वश्रेष्ठ विद्यार्थी आहेत. हे त्या दोघांच्या मध्ये लेखकाला साम्य आढळले. ग्रंथालयाचा पूर्णवेळ उपयोग करून घेण्यासाठी आंबेडकरांनी काय केले? बरोबर, परदेशात ग्रंथालयात त्यांच्याकडे डॉक्टर आंबेडकरांकडे जेव्हा ते परदेशात शिक्षणासाठी गेले तेव्हा त्यांची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती अतिशय गरीब होती आणि शिक्षण घेण्याची गरज होती. त्यामुळे त्यांनी ग्रंथालयाचा पूर्णवेळ उपयोग करून घेण्यासाठी तिथेच बसून जोपर्यंत ग्रंथालय उघडे आहे तोपर्यंत तिथेच बसण्याचा सराव केला. म्हणजे सकाळी ग्रंथालय उघडायच्या आधी ते जाऊन बसायचे आणि ग्रंथालय बंद झाल्यानंतर ते घरी यायचे. तोपर्यंत ते तिथे बसून ग्रंथांचं वाचन करत असायचे आणि जेवणातला वेळसुद्धा जाऊ नये म्हणून बसल्या बसल्या तिथेच 2 पावाचे तुकडे खाऊन ग्रंथ वाचत बसायचे. अशा प्रकारे त्यांनी ग्रंथालयाचा पूर्ण वेळ उपयोग करून घेतला. डॉक्टर आंबेडकरांचे डोळे का भरून आले? डॉक्टर आंबेडकरांचे डोळे भरून आले कारण त्यांना शिक्षा मिळाली होती. ग्रंथालयाचा त्यांनी नियम मोडला होता. ग्रंथालयामध्ये काहीही खायला बंदी असताना सुद्धा त्यांनी तेथे पावाचे 2 तुकडे खाल्ले कारण जेवणाचा वेळसुद्धा ग्रंथ वाचनातला जाऊ नये म्हणून तेथे त्यांनी पावाचे 2 तुकडे खाल्ले. नियम मोडल्याबद्दल ग्रंथपालांनी त्यांना शिक्षा केली आणि ती शिक्षा अशी होती की उद्यापासून भरपेट जेवण म्हणजे दोघांचा डबा आणणार होते ग्रंथपाल आणि त्यांना जेवायला देणार होते. म्हणजे ज्या 2 पावांच्या तुकड्यावरती त्यांना संपूर्ण दिवस घालवावा लागत होता कारण पुस्तक वाचनातला वेळ वाया जाऊ नये. त्याच्याऐवजी त्या निर्जीव ग्रंथगुरूंनी त्यांना पूर्ण जेवण दिलं आणि त्या ग्रंथपालांनी सुद्धा अशी प्रेमळ शिक्षा दिली. त्यामुळे त्यांचे डोळे भरून आले. खालील वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग करा. आपण काहीतरी सांगायचं असतं तेव्हा वाक्यप्रचार वापरतो. मग आपल्या पाठामध्ये असे अनेक वाक्प्रचार येतात. त्या वाक्प्रचारांचा अर्थ सांगून आपल्याला वाक्यात उपयोग करायचा असतो.
पहिला आहे वाक्प्रचार, उत्कट प्रेम असणे. म्हणजे काय, तर खूप प्रेम असणे. आपण कोणतंही वाक्य करू शकतो. मी इथं केले, आई वडिलांचे मुलांवर उत्कट प्रेम असते. नजर चुकवणे, अपराधी भावनेने डोळे चुकवणे. आपण कधी नजर चुकवतो, जेव्हा आपण काहीतरी गुन्हा केलेला असतो तेव्हाच आपण नजर चुकवतो. कारण आपण जर खरे असू, सत्य असेल आपली बाजू, तर आपण डोळे समोरासमोर बघतो. पण ज्या वेळेला आपण चूक केलेली असते, आपण खोटे असतो, तेव्हाच आपण नजर चुकवतो. म्हणून अपराधी भावनेने डोळे चुकवणे. आता इथे ग्रंथपालांची नजर का चुकवली डॉक्टर आंबेडकरांनी? कारण त्यांना नियम माहिती होता की ग्रंथालयात काहीही खायला मनाई आहे, तरीसुद्धा ते जेवणाचा वेळ वाचावा म्हणून तिथे ग्रंथपालांची नजर चुकवून खात होते. म्हणजे तिथं त्यांच्या मनामध्ये अपराधी भावना होती आणि म्हणून ते नजर चुकवत होते. आपण कोणतंही वाक्य लिहू शकतो. मी दिलं इथं, मी शाळेतील विज्ञानाचा गृहपाठ न केल्याने विज्ञानाच्या शिक्षकांची नजर चुकवत होते. मनाई असणे म्हणजे बंदी असणे. शाळेच्या आवारात भ्रमणध्वनीच्या वापरावर मनाई असते. आता भ्रमणध्वनी म्हणजे काय, तर मोबाईल. डोळे भरून येणे म्हणजे डोळे आनंदाश्रूंनी भरून येणे. मग आपल्याला कोणत्याही प्रसंगी काही वेळा आपले डोळे भरून येतात. मी इथं वाक्य दिले, विज्ञान प्रदर्शनात माझा तालुक्यात प्रथम क्रमांक आला हे ऐकून वर्गातील सर्व मित्रांचे डोळे भरून आले. म्हणजे काही वेळा आपल्याबरोबर दुसऱ्यांना पण खूप आनंद होतो, तसं दिलेलं आहे. संपादन करणे म्हणजे मिळवणे. आपल्याला कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी काही वेळा संघर्ष किंवा अडचण निर्माण होते, म्हणून संपादन करणे असं आहे. लालबहादूर शास्त्रींनी नदी पार करून मोठ्या कष्टाने त्यांचे प्राथमिक शिक्षण संपादन केले. गेल्या वर्षी आपण पाठामध्ये बघितलेलं आहे की त्यांना पावसाळ्यामध्ये नदी पार करण्यासाठी एका हातात दप्तर डोक्यावर ठेवायचं असायचं आणि एका हातानं नदी पार करावी लागत होती. अशा प्रकारे त्यांनी जाऊन गावातनं तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं आणि म्हणून त्याला संपादन केले किंवा मिळवण्यासाठी जे कष्ट घेतले त्याला संपादन करणे असे म्हणतात. तुच्छ वाटणे म्हणजे कमी लेखणे. आपल्याला काही गोष्टी ध्येयापुढे तुच्छ वाटतात. जर एखादं ध्येय आपण ठरवलं असेल तर त्या ध्येयापुढे आपल्याला बाकीच्या गोष्टी तुच्छ वाटतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांना मातृभूमीच्या स्वातंत्र्यापुढे सर्व गोष्टी तुच्छ वाटत होत्या. मातृभूमी म्हणजे आपली जी आपण जन्मलो ती भूमी म्हणजे भारत. आणि स्वातंत्र्य, जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर होते तेव्हा जो काळ होता तो आपला स्वातंत्र्य लढ्याचा होता. कारण इंग्रजांनी जे आपल्याला पारतंत्र्य दिलेलं होतं तर त्या पारतंत्र्याचा काळ होता आणि म्हणून त्यांनी आपलं शिक्षण असेल किंवा आपले नोकरी असेल किंवा अन्य काही असेल, घरातल्या कोणत्याही वस्तू असतील, तर ह्या सगळ्या त्यांना मातृभूमीच्या स्वातंत्र्यापुढे तुच्छ वाटत होत्या किंवा कमी वाटत होत्या. त्यांच्या दृष्टीनं पहिलं ध्येय होतं ते आपल्या मातृभूमीचं रक्षण करणं किंवा तिला स्वातंत्र्य मिळवून देणं. निष्ठा असणे म्हणजे अढळ श्रद्धा असणे. एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला अढळ श्रद्धा असते. जसं लहान मुलाला आईबद्दल असतं की आई मला वेळेवर खायला प्यायला देणारच आहे, माझी काळजी घेणारच आहे, अशी निष्ठा असते. इथं वाक्य केले, सर्व क्रांतिकारकांची मायभूमी भारतावर निष्ठा होती, म्हणूनच त्यांनी क्रांतिकार्यामध्ये सहभाग घेतला
आणि भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी प्रयत्न केले. शब्द फिरवणे म्हणजे वचन मोडणे. आपण जो काही सांगितलेला आहे की हे करणार आणि ते न करणं म्हणजेच वचन मोडणं, ह्याला शब्द फिरवणे असं म्हणतात. मग आपण कोणतंही वाक्य करू शकतो. इथं मी केले, लहान रामूला चॉकलेट देऊन फिरायला नेला म्हटल्यावर त्याने ताईला दिलेला शब्द फिरवला. म्हणजे ताईला अभ्यास करतो असं जे काही सांगितलं असेल तर तो शब्द फिरवला. धन्यवाद.